नमस्कार, सिटी न्यूजच्या रात्री 10च्या बुलेटिनमध्ये प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत। बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने। विचारांची दिशा बदला, दशा आपोआप बदलेल। आजचा सुविचार आपण बघितला, आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या। या हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत बीटीपी यात्रा ग्रुप अमरावती। ठळक बातम्या बघितल्या, आता घेऊया एक छोटासा ब्रेक। शादी और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ। आराधना होलसेल शॉपिंग मॉल L2 बीजलँड कॉम्प्लेक्स, नांदगाव पेठ, अमरावती, जवाहर रोड, अमरावती। ब्रेक नंतर बघूया सविस्तर बातम्या। अमरावती महानगरपालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच नागरिकांशी थेट संवाद साधण्यासाठी जनसंवाद व समस्या निवारण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे। राज्य सरकारच्या सूचनेनुसार नागरिकांच्या अडचणी जागेवर सोडविण्याकरिता हा उपक्रम राबविण्यात आला होता। या कार्यक्रमात नागरिकांनी पाणी पुरवठा, रस्ते, स्वच्छता, मालमत्ता कर, बांधकाम परवानग्या आदी विविध समस्या मांडल्यात। संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांशी थेट चर्चा करून त्यावर आवश्यक कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्यात। मात्र या कार्यक्रमाच्या प्रसिद्धीवरून मनपावर टीका होत आहे। कार्यक्रमाचा प्रचार प्रामुख्याने सोशल मीडियावरच करण्यात आल्यामुळे शहरातील मोठ्या नागरिकांपर्यंत माहिती पोहोचली नाही, अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे। पुरेशी माहिती मिळाली असती तर मनपा कार्यालयात नागरिकांची मोठी गर्दी झाली असती आणि प्रशासनाला प्रश्नांची सरबती सहन करावी लागली असती, अशी चर्चा आता शहरात रंगू लागली आहे। तरीही उपलब्ध माहितीनुसार अनेक नागरिक या ठिकाणी उपस्थित राहून आपल्या समस्या मांडताना दिसून आलेत। मात्र भविष्यात अशा उपक्रमांची व्यापक पातळीवर प्रसिद्धी करण्याची गरज असल्याची मागणी नागरिकांकडून होत आहे। एका ठिकाणला जिथे थेट निर्णय घेऊ शकले नाही तिथे आपण याच आठवड्यात सुनावणी लावली आणि त्यावर निर्णय आपण घेऊ। आणि त्या सोडून काही अतिक्रमणचे विषय होते, काही स्वच्छता रिलेटेड विषय होते, स्ट्रीट लाईट रिलेटेड विषय होते आणि सगळे विभागाचे विषय यामध्ये समावेश होते आणि त्याप्रमाणे आपण कारवाई करणार। एकशे 8 खालीवरून सगळं झाली। टॅक्सबाबत मॅक्झिमम आता एक्झॅक्ट फिगर सांगू शकत नाही, मॅक्झिमम ठिकाणला टॅक्स आता आदेश दिले। 4 लोकांची सुनावणी फ्रायडेला लावली। जे आज आले त्यांचा विषय घेण्यात आले, ठीक आहे ना। सुनावणी अभी फ्रायडेपर्यंत आहे। पुढच्या प्रकाराने जे आता आज इमिडिएट ज्यावेळी निर्णय घेऊ शकले नाही, इतर माहितीची आवश्यकता असलेले जे होते प्रकरण, त्यामध्ये आपण याच आठवड्यात सुनावणी घेतली। इतर काही प्रकरणामध्ये विभागाला सूचना दिली आहे स्पॉट व्हिजिट उद्या करायला, तर लगेच सगळं निकाली काढलं। अलग अलग विषय है, कुछ लोगों का कहना है आपने ओपन स्पेस को टैक्स करा है, कुछ अलग अलग विषय कुछ बोल रहे कॉमन विषय संस्था की पत्र थी, हमने टैक्स नहीं लगाया था, तो ऐसे करके अलग अलग विषय। मैडम, ये जनता दरबार हर महीने में एक ही बार रहेगा या और आज का एक्सपीरियंस के बाद हम ऐसे प्रयत्न करेंगे कि इसको मंथ में एक बार ही लेने का हम प्रयत्न करें। लोगों का इमीडिएटली आएंगे, हमने भी अपने एसओडीज को तुरंत सूचना दी, तो यही एक हमारा प्रयत्न। अमरावती महानगरपालिकेचा जनसंवाद व समस्या निवारण कार्यक्रमात एक संतापजनक प्रकार उघडकीस आला। रहाटगाव प्रभागातील अतिक्रमणाची तक्रार घेऊन आलेल्या नागरिकाला नवनियुक्त नगरसेवक चंदू खेडकर यांनी चक्क महिला आयुक्त सौम्या शर्मा यांच्या उपस्थितीत अश्लील शिवीगाळ केली। या प्रकारामुळे महानगरपालिकेत खळबळ उडाली असून लोकप्रतिनिधींच्या वर्तणुकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे।
नेमकी घटना काय घडली सविस्तर जाणून घेऊया. मिळालेल्या माहितीनुसार महानगरपालिकेत जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी जनसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी रहाडगाव प्रभागातील अतिक्रमणाबाबत तक्रार घेऊन काही नागरिक आले होते. या तक्रारीमुळे संतापलेले नगरसेवक चंदू खेडकर यांचा संयम सुटला. त्यांनी तक्रारदारांशी हुज्जत घालत अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. विशेष म्हणजे यावेळी खुद्द मनपा आयुक्त सौम्या शर्मा चांडक उपस्थित होत्या. आयुक्तांसमोरच सुरू असलेला हा राडा पाहून उपस्थित अधिकारी आणि नागरिक अवाक झाले. हॅलो, मी गणेश मानकर, राहणार सोनल कॉलनी, शेगाव राडगाव रोड. नेमका ह्याच होता की सोनल कॉलनीमध्ये लांडे लेआउट आहे, त्यामध्ये वारंवार अतिक्रमण करण्याबाबत मी तक्रार दिली होती. त्यासाठी यांनी मी उपोषणावर बसण्याची धवत दिली होती 15 तारखेला. त्यासाठी मला यांनी बोलावलं होतं आणि काल मला त्यांनी एक पत्र दिलं की तुम्ही उपोषणावर बसू नका म्हणून. त्यासाठी आज मी जनता दरबारमध्ये आलो की अतिक्रमण काढत नाही म्हणून. वारंवार 3 वेळा अतिक्रमण काढल्यावरही त्यांच्यावर गुन्हे दाखल केले नाही आहे, ना त्यांना अतिक्रमणची नोटीस दिलेली आहे. महानगरपालिकेच्या झोन प्रभाग क्रमांक 1चे अवसरे साहेब यासाठी जिम्मेदार आहे. त्यांनी आजपर्यंत कोणतीही त्यांना नोटीस दिलेली नाही आहे. 2दा अतिक्रमण काढलं तरी. आता ही 4थी वेळ आहे अतिक्रमण काढायची. आज येतो उद्या येतो, एकमेकाकडे ढकलतात. हे फाईल कधी रचना विभागाकडे पडतात, मालमत्ता विभागाकडे पडतात, कधी अतिक्रमण विभागाकडे पडतात, पुन्हा झोनकडे जातात, पुन्हा हेच नाटक यांचं फेरी असतात. आणि आज चंदू खेडकर तिथं येऊन त्यांचा काही विषय नव्हता ह्या प्रकरणात, त्यांचा कोणत्याही प्रकारचा विषय नाही आहे. फक्त त्यांचं मित्राचं घर तिथं असल्यामुळे ते याच्यामध्ये इन्व्हॉल्व होत आहे आणि मला जीवा मारण्याची धमकी देत आहे. आज माझ्या जीवाला कमी जास्त झाला तर याला जिम्मेदार आहे महानगरपालिका, नगरसेवक चंदू खेडकर आणि जे अतिक्रमण धारक आहे 7 लोक हे नाही. माझ्या जीवाला जर कमी जास्त झालं तर माझ्या घरच्याला मी सांगितलं की हेच जिम्मेदार आहे म्हणून. कोणत्या पक्षाचे नगरसेवक आहेत? हे राष्ट्रवादी पक्षाचे नगरसेवक निवडून आलेले आहे आणि आता दादागिरी करत आहे. सभागृहामध्ये शिवीगाळ मला दिलेला आहे. आयुक्त मॅडम, उपायुक्त मॅडम सगळे त्यांच्या देखता मला त्यांनी जीवा मारण्याची धमकी दिलेली आहे. नगरसेवक म्हणून पहिल्याच निवडीनंतर सत्तेची मस्ती. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चंदू खेडकर हे पहिल्यांदाच नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. मात्र पहिल्याच कार्यकाळात जनतेच्या समस्या ऐकून घेण्याऐवजी तक्रार करणाऱ्यावरच धावून जाण्याचा त्यांच्या वृत्तीचा सर्वत्र निषेध होत आहे. महिला अधिकाऱ्यांचा सन्मान न राखता पदाची प्रतिष्ठा विसरून केलेल्या या कृत्यामुळे राजकीय वर्तुळातून त्यांच्यावर टीकेची झोड उठत आहे. अमरावती महानगरपालिकेच्या वतीने जनसंवाद व तक्रार निवारण केंद्राचे आयोजन करण्यात आलेले आहे, ज्यामध्ये संपूर्ण शहरभरातील नागरिक आपल्या समस्या घेऊन या ठिकाणी दाखल होणार आहेत. तसेच प्रभाग क्रमांक 1 शेगाव राडगाव मधील एक नागरिक आहे, तो आपली समस्या घेऊन मनपामध्ये आलेला होता. महानगरपालिका आयुक्त यांच्या समोर आपल्या समस्या सांगत असताना अचानक प्रभाग क्रमांक 1चे नगरसेवक चंदू खेडकर यांनी त्याला शिवीगाळ केल्याची माहिती समोर येत आहे. मोठ्या प्रमाणात या ठिकाणी अश्लील भाषेत शिवीगाळ सुद्धा केल्याची माहिती आहे. मोठ्या प्रमाणात जे आहे अतिक्रमणाचा विषय घेऊन तो नागरिक या ठिकाणी दाखल झालेला होता. मात्र अशा प्रकारची घटना या ठिकाणी घडल्यामुळे अनेक नागरिक भयभीत झाल्याचं चित्र एकंदरीत पाहायला मिळत आहे. कॅमेरामॅन मोहन सोबत मी रोहित कळे, पाहत राष्ट्रीय न्यूज अमरावती. 24 फेब्रुवारी रोजी अमरावती महानगरपालिकेच्या विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहात जनसंवाद तक्रार निवारण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. याच दरम्यान प्रभाग क्रमांक 1 मधील एका तक्रारदाराने अनधिकृत जागेवरील अतिक्रमणाबाबत मनपा आयुक्तांकडे तक्रार मांडली. तक्रार करताना वापरलेली भाषा आणि वर्तन उद्धट असल्याचं सांगत नगरसेवक चंद्रकांत खेडकर यांना संताप अनावर झाला आणि दोघांमध्ये शाब्दिक चकमक झाली. तक्रारदार हा आपल्या प्रभागातीलच असल्याने त्याच्या प्रकरणाची संपूर्ण माहिती असल्याचं खेडकर यांनी स्पष्ट केलं. संबंधित व्यक्ती अनेक दिवसांपासून प्रभागातील नागरिकांना त्रास देत असून महानगरपालिकेत खोटे दस्तावेज सादर करून प्रशासनाची दिशाभूल करत असल्याचा गंभीर आरोपही खेडकर यांनी केलाय. दरम्यान या घटनेनंतर तक्रारदाराने नगरसेवक खेडकर यांच्यावर विविध आरोप केलेत. मात्र या सर्व आरोपांचा खेडकर यांनी सिटी न्यूजच्या माध्यमातून खुलासा करत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. जनसंवाद कार्यक्रमात घडलेल्या या प्रकारामुळे काही काळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं. नेमका ह्याच होता की सोनल कॉलनीमध्ये लांडे लेआउट आहे, त्यामध्ये वारंवार अतिक्रमण करण्याबाबत मी तक्रार दिली होती. त्यासाठी यांनी मी उपोषणावर बसण्याची धवत दिली होती 15 तारखेला. त्यासाठी मला यांनी बोलावलं होतं आणि काल मला त्यांनी एक पत्र दिलं की तुम्ही उपोषणावर बसू नका म्हणून.
त्यासाठी आज मी जनता दरबारमध्ये आलो की अतिक्रमण काढत नाही आहे म्हणून वारंवार 3 वेळा अतिक्रमण काढल्यावरही त्यांच्यावर गुन्हे दाखल केले नाही आहे ना त्यांना अतिक्रमणची नोटीस दिलेली आहे. महानगरपालिकेच्या झोन प्रभाग क्रमांक 1चे अवसरे साहेब यासाठी जिम्मेदार आहे. त्यांनी आजपर्यंत कोणतीही त्यांना नोटीस दिलेली नाही आहे 2दा अतिक्रमण काढलं तरी. आता ही 4थी वेळ आहे अतिक्रमण काढायची. आज येतो उद्या येतो एकमेकाकडे ढकलतात. हे फाईल कधी रचना विभागाकडे पाठवतात, मालमत्ता विभागाकडे पाठवतात, कधी अतिक्रमण विभागाकडे पाठवतात, पुन्हा झोनकडे जातात, पुन्हा हेच नाटक यांचं फेरी असतात. आणि आज चंदूखेडकर तिथं येऊन त्यांचा काही विषय नव्हता ह्या प्रकरणात, त्यांचा कोणत्याही प्रकारचा विषय नाही आहे. फक्त त्यांचं मित्राचं घर तिथं असल्यामुळे ते याच्यामध्ये इन्व्हॉल्व होत आहे. की मला तो जनसंवाद होता हे मला कल्पना नव्हती. मुळात माझा एक मित्र आहे, त्याचं एक प्रकरण होतं झोन क्रमांक 1चं, अत्यंत वाईट स्थितीत झोन क्रमांकाने त्यावर कारवाई केली म्हणून मी त्याने तो मला घ्यायला आला. मी त्याच्यासोबत गेलो. आम्ही रांगेत उभं होतो त्याच्या प्रकरणासाठी. आम्ही रांगेत उभं होतो. दोन व्यक्ती पुढे एक प्रकरण चालू होतं. एक गृहस्थ आयुक्त मॅडमला धमकीवजा जोरजोरात ओरडून बोलत होता आणि सांगत होता. तिथं सहाय्यक आयुक्त आपले अतिक्रमणचे रक्ताटे साहेब होते आणि अवसरे साहेब होते. यांनासुद्धा धमकी देत होता की तुम्ही ते कारवाई करायला पाहिजे, नाही केली तर मग मी पाहून घेईल तुम्हाला, अशा वगैरे प्रकारे भाषण बोलत होता. मग माझ्या लगेच लक्षात आलं की हे प्रकरण आपल्या प्रभागाच्या संबंधित आहे. मग मी तिथे त्याच ठिकाणी गेलो आणि ते वास्तविकता समजून घेतली. वास्तविकता समजून घेतल्यानंतर तो म्हणाला तुम्ही कशाला मधात बोलतो. असं बोलल्यानंतर मी मॅडमला म्हटलं की हे प्रकरण असं आहे मॅडम, तुम्ही चुकीची कारवाई केलेली आहे महानगरपालिकेने. महानगरपालिकेला जागा निश्चित करायचा कुठलाही अधिकार नाही. भूमी अभिलेखची तिथे मोजणी झालेली नाही किंवा भूमी अभिलेखने अशा प्रकारचं जागा निश्चितीकरणाचं प्रमाणपत्र दिलेलं नाही. जागा कुठलीही महानगरपालिका अधिग्रहित करू शकत नाही जिथपर्यंत भूमी अभिलेख निश्चित करत नाही. आणि आपण सदर प्रकरण एवढ्या दिवसाचं माननीय महोदय आयुक्त महोदया मी तुम्हाला म्हणतो आहे की हे प्रकरण एवढ्या दिवसात चालू आहे. आपण एक तिथं स्पॉट व्हिजिट होणं गरजेची होती, स्थळ निरीक्षण होणं गरजेचं होतं, परंतु आपण केलं नाही. आपण कृपया स्थळ निरीक्षण आपण स्वतः पाहावं असं जर वाटत असेल तर. कारण ते ज्या लोकांच्या बाबतीत या ग्रहस्थाची तक्रार होती हा मानसिकदृष्ट्या कदाचित कमकुवत असू शकते, मला कल्पना नाही. मात्र तिथं 8 ते 9 वयोवृद्ध लोक राहतात आणि त्या लोकांना हा इडीस करतो, त्यांचे व्हिडिओ काढतो. त्या लोकांनी भरपूर तक्रारी माझ्याकडे दिलेल्या होत्या, परंतु मी त्या गोष्टीकडे नजरअंदाज करत होतो. माझ्या लगेच ते प्रकरण लक्षात आलं आणि मी मॅडमला सांगितलं की मॅडम म्हटलं तुम्ही ते स्थळ पाहणी करा. स्थळ पाहणी करा म्हटल्याबरोबर हा माझ्या अंगावर आला आणि आरडाओरडा करायला लागला. लगेच माझा पुरुषार्थ थोडा जागृत झाला आणि मी मातारी संयम ठेवला आणि संयम ठेवून तो जोरात बोलायला लागला. माझा तोंडातून जोरात आवाज निघाला, यात शंका नाही. मात्र तो मला शेवटी धमकी देऊन गेला की मी तुला पाहून घेईल, तू या प्रकरणात पडू नको, मला ही जागा पाहिजे आहे, ही जागा मी हस्तगत करणार वगैरे वगैरे असा तो बोलत निघून गेला. याच्यापेक्षा दुसरं काही झालं नाही. माझ्या जीविताला बल्कि त्याच्यापासून धोका आहे, कारण त्यांनी अशा भरपूर लोकांना धमक्या दिलेल्या आहेत की मी जीविताला मारेल आणि त्यांनी खूप लोकांना मारलंसुद्धा आहे आणि माझ्या जीवालासुद्धा धोका आहे त्याच्यापासून. अमरावती शहरातील जिब्राईल बाबा दर्गा परिसरात राहणारा शेख शाहबाज उर्फ मुरारी शेख कलीम वयवर्ष 25 हा सन 2018 पासून गुन्हेगारी कारवायांमध्ये सक्रिय होता. नागपुरी गेट, कोल्हापुरी गेट आणि सिटी कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत त्याच्या विरुद्ध खून, दुखापत, घरफोडी, राहत्या घरातील चोरी, अवैध शस्त्र बाळगणे, हद्दपार आदेशाचे उल्लंघन, अश्लील कृत्य तसेच शांतता भंग करण्याचे गंभीर स्वरूपाचे एकूण 7 गुन्हे दाखल आहेत. यापूर्वी त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई तसेच तडीपारची कारवाई करण्यात आली होती. मात्र तरीही तो गुन्हेगारी क्षेत्रात सक्रिय असल्याने पोलिसांनी एमपीडी अंतर्गत स्थानबद्धतेचा प्रस्ताव सादर केला. ही कार्यवाही पोलीस ठाणे नागपुरी गेटचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हनुमंत उर्लागोंडावर आणि पोलीस निरीक्षक जनार्दन साळुंके यांच्या प्रस्तावावर करण्यात आली. गाडगेनगर विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त कैलास पुंडकर तसेच परिमंडळ 1 चे पोलीस उपायुक्त रमेश धुमाळ यांच्या मार्फत प्रस्ताव पाठविण्यात आला होता. गुन्हे शाखेच्या मार्गदर्शनाखाली एमपीडीए सेलचे पोलीस निरीक्षक इम्रान नायकवडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय मिश्रा, चेतन कराडे आणि नागपुरी गेट पोलीस स्टेशनच्या डीबी पथकाने या प्रस्तावाची पूर्तता केली. पोलीस आयुक्त राकेश ओला यांनी 23 फेब्रुवारी 2026 रोजी स्थानबद्धतेचा आदेश पारित केला असून आरोपीला मध्यवर्ती कारागृह अमरावती येथे दाखल करण्यात आले. आगामी सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर शहरातील सराईत गुन्हेगारांची माहिती संकलित करून त्यांच्यावर विविध कलमांअंतर्गत प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी दिलाय.
अमरावतीतील राजापेठ परिसरात असलेल्या एका इमारतीच्या पार्किंगमध्ये हनुमानजीचे छोटे मंदिर आहे. या मंदिरातील मूर्तीच्या डोक्यावर बसविण्यात आलेला सुमारे 250 ग्राम वजनाचा आणि अंदाजे 40,000 रुपये किमतीचा चांदीचा मुकुट 23 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळच्या सुमारास चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली. फिर्यादी पवन रंगराव भेरडे यांच्या पत्नीने मुकुट दिसत नसल्याची माहिती दिल्यानंतर त्यांनी मंदिरात जाऊन पाहणी केली असता मुकुट चोरी गेल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणी राजापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपासाची सूत्रे हाती घेत राजापेठ पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे मंगेश प्रकाश चौरे वय वर्ष 38 राहणार बेनोडा याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी आरोपीकडून चोरीला गेलेला चांदीचा मुकुट तसेच गुन्ह्यात वापरलेली गाडी जप्त करून एकूण 1,40,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय. राजापेठ पोलिसांच्या जलद आणि प्रभावी कारवाईमुळे मंदिरातील चोरीचा गुन्हा उघडकीस आला असून परिसरातील नागरिकांनी पोलिसांचे आभार मानले. अमरावती जिल्ह्यातील तिवसा पोलीस स्टेशन हद्दीत घडलेल्या खून प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली होती. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली. तपासादरम्यान तांत्रिक पुरावे, स्थानिक माहिती आणि संशयितांची चौकशी यांच्या आधारे पोलिसांनी आरोपींचा शोध लवकरच लावला. आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. हत्येमागील कारण हे वैयक्तिक वादातून झाल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं. गुन्ह्यात वापरलेले साहित्य पोलिसांनी जप्त केलेले असून पुढील तपास सुरू आहे. शादी और ब्याह की शुरुआत, आराधना साड़ी के साथ. आराधना होलसेल शॉपिंग मॉल L2 बीजलँड कॉम्प्लेक्स नांदगाव पेठ अमरावती जवाहर रोड अमरावती. मंगळवारी पोलीस स्टेशन खापा हद्दीत येणाऱ्या पंजाब खैरीजवळ भीषण अपघात घडलाय. MS-36 AF 8621 क्रमांकाच्या दुचाकीवरून सिलेंडन बद्दुलाल परतेती हा युवक पारसिवनी येथे पेपर देण्यासाठी जात असताना समोरून येणाऱ्या MS-40 Y 0780 क्रमांकाच्या स्कूल बसची जोरदार धडक बसली. धडक इतकी भीषण होती की युवकाचा जागीच मृत्यू झालाय. घटनेची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते हितेश बनसोड यांनी तात्काळ आपल्या अँब्युलन्ससह घटनास्थळी धाव घेतली आणि मृतदेह सावनेर येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आला. रुग्णालयात डॉक्टरांनी तपासणी करून युवकास मृत घोषित केलेत. मृत सिलेंडन परतेती हा सावनेर तालुक्यातील कोदेगाव येथील रहिवासी असून तो घरातील एकुलता एक मुलगा होता. त्यामुळे या घटनेमुळे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय. या प्रकरणाचा पुढील तपास खापा पोलीस करीत आहेत. नागपूर शहरात खंडणी मागणाऱ्या गुंडावर वाठोडा पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. चहाच्या दुकानात घुसून तोडफोड करत दर महिन्याला 5,000 रुपयांची खंडणी मागणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खरबी परिसरातील पायल वाईन शॉप जवळ कम्फर्ट ऑफ चाय नंबर 2 या चहाच्या दुकानात ही घटना घडली आहे. फिर्यादी किशोर नारायण गुरव वय वर्ष 74 हे आपल्या दुकानात असताना आरोपी सचिन रूपचंद वासनिक व त्याचा साथीदार प्रणय बेसरकर हे दुकानात आले. दोन्ही आरोपींनी संगनमत करून फिर्यादीस अश्लील शिवीगाळ केली. दुकानाच्या काउंटरची तोडफोड करून नुकसान केले आणि दुकान चालवायचे असेल तर दर महिन्याला 5,000 रुपयांचा हप्ता द्यावा लागेल अशी खंडणी मागितली. पैसे न दिल्यास जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली. या प्रकरणी फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून वाठोडा पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलमांन्वये गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ तपास सुरू करून आरोपी सचिन वासनिक याला अटक केली असून दुसऱ्या आरोपीचा शोध सुरू आहे. या कार्यवाहीमुळे परिसरातील व्यावसायिकांनी समाधान व्यक्त केले असून खंडणीखोरांवर पोलिसांचा धाक कायम असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. सदर आरोपी याने फिर्यादी किशोर नारायण गुरव यांच्या दुकानावरती जाऊन लाठी त्याच्या काउंटरवरती मारून त्यास महिन्या 5,000 रुपये मला हप्ता पाहिजे, नाहीतर मी तुला जीवानीशी मारून आणि अशी म्हणून अश्लील शिवीगाळ करून तो व त्याचा मित्र सोबत होते. या दोघांनी मिळून त्यांना अशा प्रकारे धमकी देऊन तिथून निघून गेले. अशी माहिती पोलिसांनी त्यांनी रिपोर्ट दिल्याबरोबर माननीय DCP साहेबांनी त्यांच्यामध्ये DB पथकाला तात्काळ रवाना करायला आदेश दिल्याने त्याप्रमाणे पोलीस साहेबांनी रवाना केले आणि आरोपी सचिन उर्फ भांजा रूपचंद वासनिक यास पकडून आणले. त्यांनी सदरचा गुन्हा कबूल केला आणि त्याचा काल रोजी PCR घेण्यात आला होता. त्याच्यातील अजून एक आरोपी फरार असून त्याचा शोध DB पथक घेत आहे.
रेकॉर्डवरीलच आरोपी आहे. याच्यावर जवळपास 20-25 गुन्हे आहेत. शरीराविरुद्ध व मालाविरुद्धचे गुन्हे आहेत त्याच्यावर. आणि त्यांनी महिन्या 5,000ची मागणी त्यांनी खंडित टाईपमध्ये केलेली आहे, धमकी देऊन. नशा तस्करी विरोधात नागपूर पोलिसांची मोठी यशस्वी कारवाई समोर आली आहे. पोलिसांना पहाटे 5 वाजताच्या सुमारास गुप्त माहिती मिळाली की ओडिसातील संबलपूर येथून मोठ्या प्रमाणात गांजाची खेप नागपूर मार्गे मुंबईकडे पाठवली जात आहे. या माहितीच्या आधारे पोलीस अधीक्षक अजित टिके यांच्या मार्गदर्शनाखाली टास्क फोर्सचे पथक तातडीने मौदा टोल नाका परिसरात दाखल झालेत. टोल नाक्यापासून काही अंतरावर एका ढाब्याजवळ उभा असलेला WB23D 7992 क्रमांकाचा 12 चाकी ट्रक संशयास्पद अवस्थेत आढळला. 34 वर्षीय ट्रक चालक संजय यादव यांची चौकशी केली असता त्याने संबलपूरहून लोखंड घेऊन मुंबईला जात असल्याचे सांगितले. मात्र पोलिसांनी ट्रकची सखोल तपासणी केली असता 20 प्लास्टिक बोऱ्यांमध्ये लपवून ठेवलेला 505 किलो गांजा आढळून आलाय. सूत्रांच्या माहितीनुसार नागपूर मार्गाचा वापर करून आंतरराज्यीय तस्करीचे मोठे रॅकेट सक्रिय असल्याचे स्पष्ट झाले आहेत. पश्चिम बंगालमधील कोलकात्यातून प्लास्टिकच्या बोऱ्यांमध्ये हा गांजा भरून मुंबईकडे पाठवण्यात येत होता. गेल्या 4 दिवसांपासून पोलिसांना मिळत असलेल्या गुप्त माहितीनुसार मौदा टोल नाक्यावरून जाणाऱ्या वाहनांवर विशेष नजर ठेवण्यात येत होती. महत्त्वाचे म्हणजे गेल्या 2 महिन्यातील ही तिसरी मोठी कारवाई आहे. यापूर्वी सावनेर नाक्यावर केंद्रीय राजस्व गुप्तचर विभागाने 500 किलो गांजा जप्त केला होता. सतत होणाऱ्या या कारवायांमुळे नागपूर मार्ग तस्करांच्या रडारवर असल्याचे स्पष्ट झाले आहे. अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स नागपुर यह पथक विशेष पुलिस महानिरीक्षक पुणे IGP मैडम जो शारदा राउत मैडम है, इनके अंडर में हम काम करते हैं. वहाँ के DIG साहब पाटिल सर, एडमिन SP और हमारे यहाँ के जो हमारे टीम पथक प्रमुख है अजीत टिके साहब SP सर, इनके मार्गदर्शन में हमने ये कार्रवाई की है. इसमें हमें एक गुप्त खबर मिली थी हमारे गवई मेजर को. उसके इस पे अमलबजावनी करते हुए हम मौदा के यहाँ पर जो आर्यन मातनी के पास जो आर्यन ढाबा है, वहाँ पर एक ट्रक गांजा लेके खड़ा है ऐसा हमें खबर मिली. वहाँ पर आए, जो NDPS कायदे के अंतर्गत जो कार्रवाई करना चाहिए थी उसके हिसाब से हमने कार्रवाई की है और पोर्टेशन ला के केस दर्ज किया है. उसमें से हमने 507 किलो गांजा, उसका जो अमाउंट है 2,72,00,000 रुपए आया है और आगे की कार्रवाई जारी है. आरोपी जो है उसने बताया सर कहाँ से आ रहा था, कहाँ जा रहा है, ऐसा कुछ? अभी तो तहकीकात चालू है, आगे के इसमें बताएं. इसके अलावा भी और कोई आरोपी की एक अंतर्राज्यीय गिरोह भी हो सकता है और भी आरोपी हो सकते हैं इसमें? वो तपास के अनुसार देखेंगे. आज फास्ट कार्रवाई की है हमने. अभी आरोपी की तरफ से और भी ट्रक में क्या सामान मिला, गांजे के अलावा और क्या ले जा रहा था सर? लोहे का बीड़ है उसमें. तो सर गांजा अंदर में था या ऊपर में था? लोहे के बीड़ के ऊपर रखा हुआ था. ऊपर रखा हुआ था. सर आपने 1-2 महीने में और कुछ कार्रवाई की है कि इसके पहले भी? और इससे पहले हमने 5 कार्रवाई की है. ये 6ठी कार्रवाई है हमारी. सर ये बहुत अच्छा काम है आपका और उसी के लिए स्थापन किया गया है. जो भी अमली पदार्थ नागपुर शहर में आ रहे हैं उसको हम प्रतिबंध लगाए, वो खत्म करे. जड़ से खत्म करने के लिए हम जनता को इसके लिए हम ये करते हैं कि हमें कॉल करे, हमें इंफॉर्मेशन दे. कैसा लग रहा है कि होली आने के पहले बहुत भारी मात्रा में इस प्रकार की गांजे की तस्करी बढ़ गई है सर, नागपुर बॉर्डर से या फिर महाराष्ट्र बॉर्डर से? हम जितना हो सके हम रोकने का कोशिश करेंगे. नागपूर शहरात 21 जानेवारी 2026 रोजी भारतनगर परिसरातील एका घरात अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करत कपाटातील लॉकर तोडून सोन्या चांदीची दागिने, रोख रक्कम, महागडी घड्याळे, मोबाईल फोन आणि दुचाकी वाहन असा एकूण 43 लाख रुपयांचा ऐवज लंपास केला होता. या प्रकरणी कळमना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन विशेष तपास पथकाची स्थापना करण्यात आली. तपासादरम्यान परिसरातील 150 ते 160 CCTV फुटेज तपासण्यात आले. मोबाईल लोकेशन व कॉल डिटेल रेकॉर्ड्सचे विश्लेषण करण्यात आले. स्थानिक बातमीदाराकडून गुप्त माहिती मिळविण्यात आली. नागपूर, मुंबई, दिल्ली, छत्रपती संभाजीनगर तसेच बिहार राज्यातील बऱ्याच ठिकाणी समन्वय साधण्यात आला. मिळालेल्या माहितीच्या आधारे साकोली टोल नाक्यावर सापळा रचून आरोपींना अटक करण्यात आली. या कार्यवाहीत सोन्या चांदीचे दागिने, परदेशी चलन, 5,18,280 रुपयांची रोख,
दुचाकी, महागडे रोलेक्स आणि रॅडो कंपनीची घड्याळे असा एकूण 42,74,870 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय. या गुन्ह्यात 5 आरोपींना अटक करण्यात आली असून त्यामध्ये एका विधी संघर्षग्रस्त बालकाचाही समावेश आहे. तांत्रिक तपास, आंतरराज्य समन्वय आणि वेगवान कारवाईच्या जोरावर कळमना पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा अल्पावधीतच उघडकीस आणत मोठा मुद्देमाल हस्तगत केलाय. दिनांक 21 जानेवारी 2026ला आमना मोहम्मद इक्बाल शिक्षक कॉलनी येथे राहणारे आहे. यांच्या घरी घरफोडी झाली होती आणि घरफोडी दरम्यान त्यांच्या घरातील कपाटाचे लॉकर तोडून मोठ्या प्रमाणात सोन्या चांदीचे दागिने, महागडी घड्याळे आणि त्यांचे एक 2 व्हीलर दुचाकी असा एकूण 43 लाख रुपयाचा मुद्देमाल चोरीस गेलेला होता आणि त्यावरून पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद करण्यात आलेला होता. एकूणच मोठी घरफोडी असल्याने झोन 5चे माननीय पोलीस उपायुक्त श्री निकेतन कदम साहेब यांनी पोलीस स्टेशनला तसेच घटनास्थळाला भेट देऊन आमची टीमला व्यवस्थित मार्गदर्शन केले आणि एक स्पेशल टीम या गुन्ह्यासाठी पोलीस उपनिरीक्षक रामलोड आणि त्यांच्यासोबत त्यांचे पोलीस हवालदार प्रदीप पवार, मंगेश लोही, रविकुमार शाहू, संतोष पांडे, अनिल जाधव आणि प्रफुल्ल गोहोकार अशा अंमलदार आणि आमचे तपास पथक प्रमुख श्री रामलोड साहेब यांच्या नेतृत्वात माननीय पोलीस उपायुक्त श्री निकेतन कदम यांनी एक टीम तयार केली आणि त्या टीमला त्यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केलं, तपासाची दिशा दिली आणि त्यावरून आमच्या टीमने जवळपास परिसरातील 150 ते 200 CCTV कॅमेरे तपासले. वेगवेगळे जे नंबर मिळत गेले आम्हाला, त्या मोबाईलचे लोकेशन्स, CDR याचे विश्लेषण केले, गुप्त बातमीदारांकडून माहिती मिळवली. तसेच आरोपींचे जे ठाव ठिकाणे आहे ते बिहार आणि UP या राज्यांमध्ये यायला लागलेले होते आणि तिथल्या पोलिसांशी योग्य समन्वय साधून, आंतरराज्यीय समन्वय साधून त्यांनी एक सापळा कारवाई रचली आरोपीच्या लोकेशनवरून आणि साकोली टोल नाक्यावरून आम्ही पहिली अरेस्ट केली. मुख्य आरोपी याला आम्ही अरेस्ट केलं आणि त्याचा PCR घेऊन इतर त्याचे साथीदार आरोपींना सुद्धा अटक केली आणि सर्व आरोपितांचा PCR घेऊन या गुन्ह्यात चोरीस गेलेले सोन्या चांदीचे दागिने जवळपास 34 तोडे सोन्याचे दागिने, चांदीचे दागिने, प्लॅटिनमचे दागिने, फॉरेन करन्सी, रोख रक्कम 5,18,280 रुपये, इलेक्ट्रॉनिक वस्तू, मोबाईल्स, तसेच चोरीस गेलेले दुचाकी वाहन आणि लक्झरी काही वस्तू होत्या, रोलेक्स आणि रॅडो कंपनीच्या घड्याळी होत्या. त्या घड्याळी असा एकूण 42,74,870 रुपयाचा मुद्देमाल आरोपितांच्या ताब्यातून जप्त करण्यात आलेला आहे आणि जवळपास चोरीस गेलेल्या मुद्देमालापैकी 80% मुद्देमाल आम्ही आतापर्यंत रिकवर केलेला आहे. यात एकूण 5 आरोपी आम्ही केले. त्यामध्ये 3 चोरी करणारे जे आरोपी होते त्यात इरफान शमशाद अन्सारी राहणार भांडेवाडी, समीर निजाम अन्सारी राहणार राणी सती सोसायटी शंकरजीचे मंदिर मागे पारडी, एक विधी संघर्षित बालक होता आणि 2 सोनार अनवर असगर अली आणि प्रमोद कावळे यांना सुद्धा आम्ही नमूद गुन्ह्यात आरोपी केलेले आहे. गुन्ह्याचा तपास अजून सुरू आहे. गुन्ह्याच्या तपासादरम्यान एक विधी संघर्षित बालकाबाबत माहिती मिळाली होती, त्याला अगोदर ताब्यात घेण्यात आलं. त्याच्या माहितीवरून इरफान शमशाद अन्सारी आणि समीर अन्सारी या दोघांची नावे निष्पन्न झालेली होती. तसेच CCTV फुटेजवरून सुद्धा या दोघांची नावे निष्पन्न झाली होती. त्या दोघांकरता आमची PSI रामलोड आणि त्यांची टीम जवळपास 4 वेळा UP आणि बिहार या राज्यांमध्ये जाऊन आलेली आहे. वेळोवेळी आरोपितांनी चकमा देऊन आरोपी आमच्या तावडीतून निसटलेले आहेत. असंच एके दिवशी त्यांची माहिती मिळाल्यानंतर आरोपी इरफान शमशाद अन्सारी याला साकोली येथे सापळा रचून सर्व ट्रॅव्हल्स चेक करीत असताना एका ट्रॅव्हल्समध्ये तो मिळाला आणि त्यानंतर संपूर्ण तपासाला एक दिशा मिळाली. आरोपी इरफान शमशाद अन्सारी आणि समीर निजाम अन्सारी या दोघेही रेकॉर्डवरचे आरोपी आहे. यांच्यावर यापूर्वी सुद्धा घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. त्यांचं मोडस म्हणजे हेच की चोरी करण्याच्या सवयीचे आहेत. त्या दिवशी फिर्यादी रात्री दरम्यान घराला लॉक लागले असताना यांनी ती घरफोडी केल्याचे निष्पन्न झालेले आहे. सदरची आरोपी समीर आणि इरफान हे दोघंही रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत
आरोपींची मोडच अशी होती की त्यांच्यासोबत एक विधसंघर्षित बालक असायचा. त्या बालकाकडून ते अगोदर बंद घरांची रेकी करतात. नमूद गुन्ह्यात चोरी गेलेल्या मुद्देमालापैकी जवळपास 80% मुद्देमाल रिकव्हर करण्यात आलेला आहे. सदरची कारवाई हे माननीय पोलीस आयुक्त डॉक्टर श्री रवींद्र कुमार सिंगल सर, तसेच जॉईंट CP श्री रेड्डी सर, आमचे साऊथ रिजन सर श्री शिवाजी राठोड सर, आमचे झोन 5चे DCP श्री निकेतन कदम सर, आमचे ACP कळमना विभाग श्री रोहित ओव्हाळ सर यांचे मार्गदर्शनात आमचे सेकंड PI गणेश धुमाळ आणि तपास पथक प्रमुख सपोनी मुसळे, उपनी संतोष कुमार रामलोड आणि तपास पथकातील संपूर्ण अंमलदार यांच्या मार्गदर्शनात यांच्या नेतृत्वात करण्यात आलेली आहे. मंगळवारी पोलीस स्टेशन खापा हद्दीत येणाऱ्या पंजाब खैरीजवळ भीषण अपघात घडलाय. MS 36 AF 8621 क्रमांकाच्या दुचाकीवरून सिलेंडन बद्दुलाल परतेती हा युवक पारसिवणी येथे पेपर देण्यासाठी जात असताना समोरून येणाऱ्या MS 40 Y 0780 क्रमांकाच्या स्कूल बसची जोरदार धडक बसली. धडक ही इतकी भीषण होती की युवकाचा जागीच मृत्यू झालाय. घटनेची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते हितेश बनसोड यांनी तात्काळ आपल्या अँब्युलन्ससह घटनास्थळी धाव घेतली आणि मृतदेह सावनेर येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आला. रुग्णालयात डॉक्टरांनी तपासणी करून युवकास मृत घोषित केलेत. मृत सिलेंडन परतेती हा सावनेर तालुक्यातील कोदेगाव येथील रहिवासी असून तो घरातील एकुलता एक मुलगा होता. त्यामुळे या घटनेमुळे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय. या प्रकरणाचा पुढील तपास खापा पोलीस करीत आहेत. यवतमाळ शहरातून एक धक्कादायक आणि तितकीच संतापजनक घटना समोर आली आहे. मध्यरात्री एका तरुणाने घरात घुसून महिलांची अंतर्वस्त्रे चोरी केल्याचा प्रकार उघडकीस आला असून संपूर्ण प्रकार CCTVत कैद झाला आहे. यवतमाळ शहरातील वडगाव रोड परिसरातील आर्णी रोडवरील अमृत सेलिब्रेशन जवळ ही घटना घडली. सोमवारच्या पहाटे साधारणतः 2 ते 4:30 वाजताच्या दरम्यान एक अज्ञात तरुण घराच्या आवारात भिंतीवरून उडी मारून आत शिरला. घरातील सर्वजण गाढ झोपेत असताना या तरुणाने वाळत घातलेल्या कपड्यांमधून महिलांची अंतर्वस्त्रे चोरली आणि पसार झाला. ही संपूर्ण घटना घरातील CCTV कॅमेऱ्यात कैद झाली. सदर व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकाराची गंभीर दखल घेत जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी संबंधित तरुणाचा तात्काळ शोध घेण्याचे आदेश दिले आहेत. पोलीस प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की परिसरात कोणतीही संशयास्पद हालचाल दिसल्यास त्वरित पोलिसांना कळवावे. सध्या पोलीस CCTV फुटेजच्या आधारे आरोपीचा शोध घेत असून लवकरच त्याला अटक करण्यात येईल असा विश्वास व्यक्त केला आहे. शादी और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ. आराधना होलसेल शॉपिंग मॉल L2 बीजलँड कॉम्प्लेक्स नांदगाव पेठ अमरावती जवाहर रोड अमरावती. खोडके मॅडम भास्करराव एकच मिनिट फक्त. आज आपण बघतोय की महिलांना कॅन्सरचं प्रमाण खूप प्रमाण वाढलेलं आहे. आज आपण महाराष्ट्रात बघा की कॅन्सर आणि आमच्या अमरावती जिल्ह्यामध्ये जरी आपण बघितलं तर इतके कॅन्सरचं महिलांचं प्रमाण वाढलेलं आहे की महिलांना कॅन्सर हा म्हणजे साधारण टेस्ट करायला गेलं की त्या ठिकाणी कॅन्सर निघतो आहे. अशा परिस्थिती निर्माण झाली आहे. म्हणून आज या ठिकाणी मला असं सांगायचं आहे की आमच्या अमरावती या ठिकाणी आपण सुपर स्पेशालिटीमध्ये कॅन्सरचं युनिट चालू केलं. त्या कॅन्सरच्या युनिटच्या माध्यमातून ऑपरेशन व्यवस्थित होत आहे, किमोथेरपी होत आहे. आजही या ठिकाणी ऑपरेशन झाल्यानंतर किमोथेरपी झाल्यानंतर त्या पेशंटला राहण्यासाठी 1 दिवस ठेवायची आपल्याला व्यवस्था नव्हती. तर DPDCमधून सन्माननीय पालकमंत्री महोदयांनी त्या ठिकाणी 5 कोटी रुपये मंजूर केले आणि त्याचंसुद्धा या ठिकाणी एक हॉल आपण त्या ठिकाणी बांधणार आहे. त्या ठिकाणी ऑपरेशन झाल्यानंतर पेशंटला आपल्याला ठेवायची व्यवस्था आहे. परंतु अध्यक्ष महोदय, मंत्री महोदयांना माझी विनंती आहे की आपण ऑपरेशन करतो त्या ठिकाणी याला औषधसुद्धा व्यवस्थित देतो, परंतु जे केमोथेरपी आणि औषध झाल्यानंतर त्यांना सुट्टी होते. कारण महिलांची परिस्थिती आपल्याला माहिती आहे, खूप आर्थिक परिस्थिती फार गंभीर असते. त्याच्यामुळे ते औषधसुद्धा आणू शकत नाही आणि शासन फक्त ॲडमिट असेपर्यंतच त्याची व्यवस्था करते आणि ॲडमिट केल्यानंतर सुट्टी दिल्यानंतर त्या पेशंटकडे कोणी बघत नाही. आर्थिक परिस्थितीच्यानं ते औषधसुद्धा आणू शकत नाही. म्हणून या ठिकाणी ज्यांचं उत्पन्न
आपण लिमिटेड ठेवलं, कमी उत्पन्नाच्या महिलांना जर आपण औषधं उपलब्ध शासनाने करून दिली तर निश्चितच या महिलांनासुद्धा त्या ठिकाणी सहकार्य होईल. कारण आज माझ्याकडे सुद्धा एक आमदार म्हणून लोक येतात आणि महिला येतात आणि त्या म्हणतात, ताई आमचं ऑपरेशन झालं, सगळं झालं, आता औषधीसाठी पैसे नाही. आता आम्ही त्यांच्याकडनं चिठ्ठ्या घेतो, त्यांना औषध घेऊन देतो, परंतु हे सर्वसामान्य सगळ्यांना शक्य होत नाही. म्हणून मला या ठिकाणी शासनाला विनंती आहे की शासनाने हा निर्णय घ्यावा की जो कॅन्सर पेशंट असेल त्याला उत्पन्नाची अट टाकून त्या ठिकाणी त्या औषध पुरवण्याचं काम शासनाने केलं तर जे कमीत कमी त्यांना पुढचं आयुष्यसुद्धा जगता येईल, याचा निर्णय शासन घेणार का? अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्य सुलभाताई खोडके यांनी जे काही मुद्दा मांडला, एकच आहे की औषधोपचार झाला पाहिजे आणि औषधोपचार झाल्यानंतर फॉलोअपची जी काही औषधं आहेत त्याच्यामध्ये सुद्धा थोडीशी सूट मिळावी अशा पद्धतीची त्यांची विनंती आहे. खरं तर आपल्या सगळ्या सेंटर्समध्ये ज्या पद्धतीने आपण उपाययोजना करतोय त्याच्यामध्ये एका बाजूला महात्मा फुले जीवनदायी योजनेमध्ये या सगळ्यांसाठी मोफत अशा पद्धतीचा केमिओथेरपीचा आपण ट्रीटमेंट करतोय आणि त्यानंतर 10 दिवसाची औषधंसुद्धा आपण त्याच्यात देतोय. मला असं वाटतं की ती औषधं जी आहेत त्या 10 दिवसाच्या औषधांचा फॉलोअपच्या ट्रीटमेंटला सुद्धा आपण त्याच्यामध्ये तरतूद केलेली आहे. या व्यतिरिक्त आणखीन काय असेल तर त्याच्याबद्दल थोडीशी माहिती आपल्याला घ्यावी लागेल. माझी विनंती आहे की पहिल्या टप्प्यातले जे काय आजार आहेत, विशेषतः ट्रीटमेंट असेल, त्याच्यावरती केमिओथेरपी असेल, केमिओथेरपीनंतर त्याच्यानंतर फॉलोअपची सुद्धा जी काय आपण ट्रीटमेंट आहे या सगळ्यासाठी सुद्धा आपण महात्मा फुले जीवनदायी योजनेमध्ये तरतूद केलेली आहे. अजूनही काही सूचना असेल तर मला असं वाटतं आपण जर आम्हाला दिले तर त्याच्यामध्ये पण त्याच्यासाठी फॉलोअपला सुद्धा आपण तरतूद केलेली आहे. पण 10 दिवसानंतर तो पेशंट असतो का 35 आणि 40 वर्षाच्या महिला असतात, वयसुद्धा कमी असते, परिस्थितीसुद्धा गंभीर असते. मग अशा यांना फक्त 10 दिवसाचे औषध देऊन चालत नाही ना, पुढची ट्रीटमेंट घ्यायसाठी त्यांच्या जो पैसे नसतात. म्हणून औषधीची व्यवस्था महात्मा फुले ज्योती योजना जी आपण केलेली आहे, आरोग्य योजना, त्याच माध्यमातून आपण औषधीची सुद्धा या ठिकाणी आपण व्यवस्था करणार का, शासन व्यवस्था करणार का, असा निर्णय आपण घेणार का? अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्यांनी जो प्रश्न विचारला त्या प्रश्नाचं उत्तर असं आहे, एका बाजूला जी काय 10 दिवसाची ट्रीटमेंट आहे ती आपण देतोच, परंतु फॉलोअपचं एक पॅकेज आहे. मी मध्यंतरीसुद्धा आमच्या सगळ्या महात्मा फुले जीवनदायी योजनेच्या सगळ्या टीमला घेऊन बसलो. बऱ्याच ठिकाणी ते राईटली ऑपरेट होत नाही आणि त्यामुळं नाहक सगळ्या पेशंट्सना त्रास होतो आहे. जे योजनेतले लोक असतील त्या सगळ्या लोकांना योग्य पद्धतीने आणि मोफत सुविधा देण्यासाठी आम्ही सगळेजण कटिबद्ध आहोत. तर माझी विनंती आहे की त्या फॉलोअपच्या पॅकेजबद्दल जर तिथं वर्किंग होत नसेल तर आम्ही आजच सूचना देतो. तिथंच नाही, बऱ्याच ठिकाणी, कारण माझ्या निदर्शनास आलं काही लोकांच्या लोकप्रतिनिधींच्या तक्रारीनंतर आम्ही बैठक घेतली. मला वाटतं की त्याच्याबद्दल आम्ही जर काही एक स्पष्ट निर्देश देतो त्यातून बरेचसे प्रश्न सुटतील. धारणीमध्ये अध्यक्ष महोदय, मेलघाट भागामध्ये या शिवजिरी घाटामध्ये अध्यक्ष महोदय आदिवासी कुटुंब बाजार करायला जात असताना त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय त्या घाटामध्ये घाट कोसळल्यामुळं 5 जणांचा अध्यक्ष महोदय आदिवासी कुटुंबाचा मृत्यू झाला. 15 जण जखमी आहे अध्यक्ष महोदय. माझी अध्यक्ष महोदय सभागृहाला माहिती देताना आपल्याकडे विनंती आहे की त्या ठिकाणी त्यांचा इलाज चांगला झाला पाहिजे आणि प्रशासनाने त्यांच्या घरी भेट देऊन त्यांची विचारपूस केली पाहिजे, त्यांना मदत केली पाहिजे. आणि जे 15 जण जखमी आहे अध्यक्ष महोदय त्या सगळ्यांचा इलाज चांगल्या पद्धतीने झाला पाहिजे अशी माझी विनंती अध्यक्ष महोदय आपल्या माध्यमातून सभागृहाला आहे. शासनाने नोंद घ्यावी. प्रश्न क्रमांक 7. प्रश्न क्रमांक 23,102. छापल्याप्रमाणे. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी मी जे प्रश्न विचारले होते दूध संघाच्या संदर्भात, दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या संदर्भात, त्या संदर्भात या ठिकाणी आपण उत्तर बरोबर दिलं. 3, 4, 5 याच्यामध्ये प्रश्न विचारला की त्यांचे पैसे मिळाले आणि शेतकऱ्यांना DBTद्वारे सुद्धा त्यांच्या खात्यामध्ये जमा झाले आणि दुधाचे सुद्धा भाव आपण या ठिकाणी 25 रुपयावरून 35 रुपये आणि 38 रुपये केले. त्याबद्दल शासनाचे मी मनापासून अभिनंदन करते. परंतु या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचा असा प्रश्न आहे की प्रत्येक जिल्ह्यामध्ये दूध संघाचे भाव वेगवेगळे आहेत आणि त्याच्यामुळे आज आपण बघितलं तर कोल्हापूरचे भाव वेगळे आहेत, त्या ठिकाणी नगरचे भाव वेगळे आहे, नागपूरचे त्या ठिकाणी असणारे रेट हे वेगवेगळे आहे. म्हणून या संदर्भात मला राज्य शासनाला एकच प्रश्न विचारायचे आहे की दूध संघाचे जे प्रत्येक जिल्ह्यातले दूध खरेदीचे भाव वेगवेगळे आहे, या संदर्भात संपूर्ण राज्यात दूध संघाचे खरेदीचे जे दर आहेत त्या संदर्भात एखादं आपण धोरण आखणार का, म्हणजे शेतकऱ्यांना संपूर्ण राज्यात दूध खरेदीचा एकच भाव मिळाला तर शेतकऱ्याला न्याय मिळेल. म्हणून या संदर्भात आपण एखादं धोरण आखणार का? असं कसं चालेल? 4 वाजता. अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्यांनी जे प्रश्न विचारले होते की
यामध्ये आम्ही ऑलरेडी उत्तर दिलं की 3 वर्षात कुठल्याही प्रकारचा पशुखाद्यामध्ये वाढ झालेली नाही आहे आणि जसं जे ब्रँडेड जे होते सोनाई हिरा या सगळ्यांचं उत्तर दिलेलं आहे. माझ्या मते जर त्याच्यावर तुम्ही सॅटिस्फाईड असाल तर त्याच्यावर काही खुलासा द्यायची गरज आहे का? माझ्या मते नाही आहे. तो ऑलरेडी उत्तर आम्ही दिलेलं आहे. बाकी जो तुम्ही आता पैशाचं आम्ही जे अनुदान होतं ते पण जवळजवळ 98 म्हणजे 99% सगळ्यांचं झालेलं आहे. फक्त 0.5% जे आहे ते ज्यांचे अकाउंट व्हेरीफाय झालेले नाहीत किंवा ज्यांच्यात त्याच्यात उरलेले आहेत. आता जो भावाचा विषय आपण केला, काय वेगळ्या वेगळ्या जिल्ह्यामध्ये वेगळ्या वेगळ्या दूध संघ आहेत आणि त्या दूध संघाच्या माध्यमातून ते दूध संघ त्या हिशोबाने आता जसं आज इकडे आपले यांचे गोकुल आहे, वारणा आहे, अशा ज्या वेगळ्या वेगळ्या दूध आहेत त्या जिल्ह्याच्या संघाला पावर आहे आणि ते दूध संघच तिकडचा त्यांचा भाव ठरवतात. तो पूर्वी शासन ठरवत होतं, पण आता आपण मुभा त्या जिल्ह्याच्या दूध संघाला पण दिलेली आहे आणि तो त्यांचा भाव ठरवतात. त्याच्यामुळे तो शासन भाव ठरवू शकत नाही याच्यामध्ये. देशभरात महिला सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या कठोर आणि थेट वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात सध्या मोठा विषय चर्चेचा आहे. ज्या राज्यात एखाद्या मुलीवर बलात्कार होतो आणि 24 तासात कारवाई होत नाही, त्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा या स्पष्ट शब्दात राष्ट्रपतींनी प्रशासनाला जबाबदारीची जाणीव करून दिली आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील एका अत्यंत निर्घुण प्रकरणातील दोषीची दयेची याचिका देखील राष्ट्रपतींनी फेटाळून लावली आहे. महिलांवरील अत्याचाराच्या वाढत्या घटनांमुळे संपूर्ण देशात संतापाची लाट उसळत असताना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कठोर भूमिका घेतली आहे. गुन्ह्यावर तात्काळ कारवाई न झाल्यास राज्य सरकारांवर त्यांची थेट निशाणा साधत प्रशासनाला जबाबदारीची जाणीव करून दिली आहे. राष्ट्रपतींच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले असून महिला सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा केंद्रस्थानी आला आहे. दरम्यान महाराष्ट्रातील 2012 सालच्या अत्यंत धक्कादायक प्रकरणात 2 वर्षाच्या चिमुकलीचे अपहरण, बलात्कार आणि हत्या या गुन्ह्यात फाशीची शिक्षा सुनावलेल्या आरोपीची दयेची याचिका राष्ट्रपतींनी फेटाळून लावली आहे. 2022 मध्ये राष्ट्रपती पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर फेटाळण्यात आलेली ही तिसरी दयेची याचिका आहे. या निर्णयामुळे पीडित कुटुंबाला मोठा दिलासा मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे. कायद्याचा धाक निर्माण करण्यासाठी कठोर शिक्षा आवश्यक असल्याचा संदेश या निर्णयातून देण्यात आलाय. महिला सुरक्षिततेच्या प्रश्नांवर केंद्र आणि राज्य सरकारांनी ठोस पावले उचलावीत अशी देशभरातून मागणी होत आहे. राष्ट्रपतींच्या या कठोर भूमिकेमुळे महिला सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा राष्ट्रीय चर्चेचा विषय ठरलाय. 24 तासात कार्यवाहीचा अल्टिमेटम आणि दयेची याचिका फेटाळण्याचा निर्णय, त्यामुळे प्रशासनावर जबाबदारी आणखी वाढली आहे. महिलांना सुरक्षित वातावरण देण्यास सरकार कितपत यशस्वी ठरणार हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे. नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर नगरपंचायतीच्या वतीने संत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त शहरात विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. नगरपंचायतीचे अधिकारी, कर्मचारी तसेच सन्मान्य लोकप्रतिनिधींनी या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवत कार्यालयीन कर्मचाऱ्यांसह शहरातील प्रमुख रस्ते आणि एसटी बस स्थानक परिसरातील स्वच्छता केली. संत गाडगेबाबांनी आपल्या आयुष्यभर स्वच्छतेचा आणि समाज प्रबोधनाचा संदेश दिलाय. त्यांच्या विचारांचे अनुकरण करत जयंतीनिमित्त कृतीतून अभिवादन करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. फक्त शाब्दिक अभिवादन न करता स्वच्छतेच्या माध्यमातून संत गाडगेबाबांना अभिवादन करू असा संदेश यावेळी देण्यात आला. या स्वच्छता अभियानामुळे शहरात स्वच्छतेबाबत जनजागृती होऊन नागरिकांनीही स्वच्छतेची जबाबदारी स्वीकारली असा उद्देश नगरपंचायतीच्या वतीने व्यक्त करण्यात आला. आज संत गाडगेबाबा यांच्या जन्मदिनाच्या जयंतीचा कार्यक्रमाच्या निमित्तानं फक्त शाब्दिक अभिवादन न करता त्यांना कृतीद्वारे अभिवादन करूया असा संकल्प नगरपंचायतच्या माध्यमातून करण्यात आला होता. त्याचाच भाग म्हणून आम्ही सर्व नगरपंचायतचे अधिकारी असतील, पदाधिकारी किंवा सर्व सन्माननीय लोकप्रतिनिधी असतील यांच्या समवेत आमच्या कार्यालयाचा पूर्ण स्टाफ यांना सोबत घेऊन आम्ही स्वच्छतेची एक मोहीम राबवली होती. आणि मला असं वाटतं की ज्याप्रमाणे गाडगे बाबांनी पूर्ण जीवनभर स्वच्छतेचा त्यांनी संदेश दिला होता, त्यांच्याच कृतीचं अनुकरण आज त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांचा अनुयायी म्हणून करण्याचं आम्हाला भाग्य लाभलं आणि त्यांना आज स्वच्छतेच्या माध्यमातून आम्ही त्यांना अभिवादन करण्याचा एक छोटासा प्रयत्न करतो.
शादी और ब्याह की शुरुआत, आराधना साड़ी के साथ। आराधना होलसेल शॉपिंग मॉल L2 बीजलँड कॉम्प्लेक्स नांदगाव पेठ अमरावती जवाहर रोड अमरावती। भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यात गेल्या काही महिन्यांपासून मोकाट कुत्र्यांचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे। साकोली शहरासह जांभळी परिसरात सकाळी कुत्र्यांनी अचानक नागरिकांवर हल्ला चढवलाय। या हल्ल्यात 35 वर्षीय बिपिन दिवाकर हा एक गंभीर जखमी झाले असून त्यांच्या हाताला आणि पायाला चावा लागला आहे। त्यांच्यावर साकोली उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत। याच घटनेत काजल डोंगरवार, रवींद्र नंदेश्वर, दुर्गेश चव्हाण, होमराज भोरे, आकाश तिवारी आणि सुरेंद्र पाटील हेही जखमी झाले आहेत। मी डॉक्टर रुपेश बडवाई, तालुका आरोग्य अधिकारी तो कार्यरत आहे। जो कुत्रा चावल्याचं जो प्रकरण आहे आपल्या दवाखान्यात समजलं, काय सांगा? उपजिल्हा रुग्णालयाला काल दिवसभरात 7 पेशंट आले। ते सळक जांभळी इथले होते। नंतर कळलं की कुत्रा जो होता तो एकच होता चावणारा, तो घरगुती पाळीव कुत्रा होता। त्याचं बहुतेक त्यांचं मग कुत्र्याचं त्याचं हे करून म्हणजे केलं असं कळलं मला। त्याच्यानंतर रात्री साधारणतः 13-14 पेशंट साकोलीचे प्रॉपर आले। रात्रभरात होते, त्याच्यापैकी एका पेशंटला थोडं जास्त बाईट असल्यामुळे त्याला रेफर करण्यात आलं। बाकी सर्व पेशंटना ट्रीटमेंट आणि उपचार सुरू आहे। सर्व सध्या स्टेबल आहेत, स्थिर आहेत। पूर्ण रुग्ण किती होते सर आपल्याकडे? 14 + 7 तरी 21 रुग्ण टोटल। जांभळी सडक परिसरात मंगलदास तिरपुडे, सुनील रामटेके, राहुल बागडे, नरेंद्र रामटेके, मयूर बेंदेवार, सरोज मेश्राम आणि अजय फुंडे या नागरिकांनाही कुत्र्यांनी चावा घेतल्याची माहिती समोर आली आहे। नमस्कार, मी देवेश्वर मनीष करते, साकोली शेनवावरची नगराध्यक्ष बोलते। आज 7 लोकांना कुत्र्यांनी चावलेलं आहे, काही तिथे मुलं आलेले आहेत। त्याच्यामुळे अजून एक पुन्हा कुत्रा आहे म्हणतात, आम्ही त्याच्यावर नक्कीच बंदोबस्त करू आणि आमचं काही टेंडर पण पास झालेले आहे, आम्ही 2 दिवसात ते अवेलेबल करू। गेल्या 1 वर्षांपासून साकोली परिसरात बेवारस कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिक घराबाहेर पडण्यास घाबरत आहेत। सुनील पुनाजी रामटेके, जांभळी सडक। मी नियमाप्रमाणे रोज फिरायला 5 वाजे जात होतो। वापस येताना गावामध्ये एक पिसारला कुत्रा मागवून आला आणि पायाला चिपकून बसला। आता त्यानं चावा कुठे घेतला तुम्हाला? गावात चावा घेतला? गावात। आणि कोणत्या ठिकाणी चावला? तो आमच्याच घराच्या जवळपास। हे पायाला चावला की हाताला चावला? कुठे चावला? पायाला चावला, असा सोडतच नव्हता। हो। आणि तो कुत्रा किती दिवसापासून तुमच्या गावी असेल? तो 2-3 महिने झाले असेल तो आमच्या गावी आहे। आता सध्या कुत्रा कुठं आहे? मेला, तो मारला, तो कुत्रा मारण्यात आला। चावल्याच्या नंतर मारला? हो। वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाने ठोस उपाययोजना न केल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे। साकोली, शेंदूर टाफा, नगर परिषद आणि संबंधित अधिकाऱ्यांनी तात्काळ कुत्र्यांचा बंदोबस्त करून नागरिकांच्या सुरक्षेसाठी ठोस पावले उचलावीत अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे। नाव सांगा? मंगलदास जानवी तिरपुडे, राहणार जांभळी सडक। मी कुत्रा कुठे चावला तुम्हाला? मला पायालाच कुत्रा चावलेला आहे। रोजच्या प्रमाणे सकाळी 6 वाजता फिरायला जातो आणि वापस येताना अचानक मागणे चावा घेतला यानं आणि खूप जोरात चावला। कुठे चावला कुत्रा? हा पायाला चावला, डाव्या पायाला चावला। पायाला चावलेला आहे। तुम्ही आता भरती इथं कधी झालेला? आता काल 23 तारखेला भरती झालं, सकाळी 7 वाजता। कुत्रा कधी चावला? 6:30 वाजता कुत्रा झाला। 23 तारखेला मी लगेच कसा बसा आपल्या बोटावर आहे की इथे आलो आणि विचार केला। ही घटना आहे मेळघाटच्या धारणी तालुक्यातील शिवझेरी घाटातील। तारीख होती 22 फेब्रुवारी। मजूर कामासाठी निघाले होते, परंतु वाटेत कार टपून बसला होता। रस्ता नवीन आहे, बिल सुद्धा पास झालीत, परंतु रस्त्यावर खड्डे की खड्ड्यात रस्ता हेच कळत नाहीये। गावकऱ्यांचा आरोप आहे की निकृष्ट दर्जाच्या कामामुळेच गाडीचा ताबा सुटला आणि ती दरीत कोसळली। अजय देशमुख, सोनाली नवले आणि त्यांच्या सोबतच्या डझनभर कार्यकर्त्यांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालय गाठलं। त्यांच्या मागण्या स्पष्ट आहेत। पहिली, मृतांच्या कुटुंबियांना मदत द्या। जखमींच्या उपचाराचा खर्च सरकारने उचलावा। आणि तिसरी सर्वात महत्त्वाची मागणी म्हणजे ज्या कंत्राटदाराने हा रस्ता खाल्ला आणि ज्या इंजिनियर्सनी एसी कॅबिनमध्ये बसून बिलावर सह्या केल्यात त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करा।
मेळघाट येथे शिवजेरी या ठिकाणी 22 फेब्रुवारी या रोजी भीषण अपघात झाला. त्या अपघातात एक पिकअप व्हॅन पूर्ण दरीत जाऊन कोसळली. त्यामध्ये एकूण 17 लोक होते. त्याच्यापैकी 5 जण मृत्युमुखी पडले, 12 जण जखमी आहे. त्यांचा इलाज चालू आहे. आज आम्ही युवा स्वाभिमान पार्टीच्या वतीनं सन्माननीय जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलं. मेळघाटचे सर्व पदाधिकारी, भातकुली तालुक्यातील सर्व पदाधिकारी, अमरावती तालुक्यातील सर्व पदाधिकारी आणि त्यांना जे तिथं अपघात घडला त्याची भीषण परिस्थिती त्यांच्या लक्षात आणून दिली की जे 5 लोक मृत्युमुखी पडले आहे त्यांच्या घरची परिस्थिती एकदम हालाकीची आहे. त्या कुटुंबाला आर्थिक मदत झाली पाहिजे. जे जखमी लोक दवाखान्यामध्ये इलाज त्यांच्यावर चालू आहे त्यांचा इलाज चांगल्या पद्धतीनं झाला पाहिजे. आणि त्या रोडचं जे काम चालू आहे तिथून काही तक्रारी या पद्धतीच्या आल्या आहे की त्या रोडचं काम निकृष्ट दर्जाचं चालू आहे आणि जे कोणी कॉन्ट्रॅक्टर तिथे काम करत आहे त्यांच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे. आणि ज्या कार्यकारी अभियंत्यानं उपअभियंत्यानं त्यांचं बिल काढलं आहे ते पुढील बिल थांबून दिलं पाहिजे. अशा पद्धतीची मागणी सन्माननीय जिल्हाधिकारी साहेबांच्या निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली. धन्यवाद. विषय सोपा आहे. जोपर्यंत अशा भ्रष्ट कंत्राटदारांना बेड्या पडत नाही तोपर्यंत मेळघाटच्या घाटात असे निष्पाप बळी जातच राहणार. आता जिल्हाधिकारी यावर काय ॲक्शन घेतात हे बघणं महत्त्वाचं ठरेल. मी युवा स्वाभिमान पक्षाच्या वतीनं माननीय रवी बोराणा यांच्या नेतृत्वात आज आम्ही इथं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे. काल परवा 2 दिवसा अगोदर शिवाझिरी राणीगाव येथे एक घटना झाली आणि तिथं जे आमचे आदिवासी बांधव आहेत, आदिवासी बांधव मृत्युमुखी पडले, ते 5 मृत्युमुखी पडले. पहिला तर आमची मागणी आहे की त्यांना तुम्ही जे आहे 25 लाख रुपये प्रत्येक परिवाराला त्यांना मोबदला दिला पाहिजे, कारण की त्यांची परिस्थिती फार हलाखीची आहे. आणि दुसरी मागणी आहे की हे ज्याच्यामुळे झालेला हा रस्ता असो किंवा वाहतूक जो आहे, वाहतूक हे एकदम ढोरासारखे एकदम ते घेऊन जातात आणि त्याच्यावर कुठल्याही प्रकारच्या RTOचं नियंत्रण नाही आहे. एकदम एक्सपायर वाहनं ते चालवायत. त्या सर्वांवर जे आहे ते कारवाई झाली पाहिजे. अशा प्रकारचं आज आम्ही युवा स्वाभिमान पक्षाच्या वतीनं सर्व कार्यकर्ते पदाधिकारी आज जिल्हाधिकारी साहेबांना आज निवेदन आम्ही इथे दिलेलं आहे. अर्धापूर तहसील कार्यालयात शासनाने ठरवून दिलेल्या वेळेनुसार सकाळी 10:30ला कर्मचारी उपस्थित राहणे अपेक्षित आहे. मात्र प्रत्यक्षात 11:30 वाजून गेले तरी तलाठी कार्यालयाचे कुलूप उघडले जात नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. ग्रामीण भागातून आलेल्या नागरिकांना विविध शासकीय कामांसाठी, विशेषतः विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कागदपत्रांसाठी तलाठ्यांची भेट घेणे आवश्यक असते. पण कार्यालयात कोणीच नसल्याने नागरिकांना वारंवार चक्रा माराव्या लागत आहेत. महिला, शेतकरी आणि विद्यार्थी यांना याचा सर्वाधिक फटका बसत असून वेळ आणि पैशांचा मोठा अपव्यय होत आहे. अनेकदा दिवसभर वाट पाहूनही काम न झाल्याने नागरिक संताप व्यक्त करीत आहेत. स्थानिक नागरिकांच्या मते तलाठी आणि सेवक कर्मचारी नेहमीच उशीर येतात आणि किंवा गैरहजर राहतात. त्यामुळे शासनाच्या वेळेत सेवा या संकल्पनेलाच हरताळ फासला जात आहे. या मतदारसंघातील लोकप्रतिनिधी, आमदार तसेच वरिष्ठ महसूल अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष घालून संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी आणि नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी जोर धरत आहे. काल पण येऊन वापस गेले सर. आता ते लेकराचं आमच्या उत्पन्नाचं काढायचंय, शिष्यवृत्तीसाठी लागायलेत. आज पण असं कधी पण येऊन गेलं तर कधीच भेट नाही झाले तर सर. काल होते की चालू? काल पण 12 पर्यंत बसले, 12:30 वाजेपर्यंत बसून गेले. काल पण भेट झाली नाही. कुठून आला तुम्ही? कुठं? अर्धापूर्ण चालू. पायी येऊन गेले, 12:30 वाजेपर्यंत बसले. काल पण नाही भेटले. आज पण आले, आज पण नाही. आता हे असं शाळेचे कामं असल्यानं कसं करायचं? आता काय मागणी काय करणार आता अधिकारी सर? त्यांना आता त्यांचे कामं त्यांनी करावं ना. असं गोरगरिबाचे कामं असे हे करायचं म्हणल्यावर कसं होणार आहे? कुठं म्हणून जायचं आम्ही, कुठं म्हणून फिरायचं? कामधंदे सोडून इथं येतात, हे ना जाग्यावर राहणार काय नाही, असे गोरगरिबाचे कामं करणार काय नाही. काय करायचं आम्ही असं? वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील आसेगाव पेण परिसरात सुरू असलेल्या गजानन महाराज यात्रेला
मोठ्या संख्येने भाविकांनी उपस्थिती लावली होती. यात्रेतील विविध दुकाने, खेळणी, खाद्यपदार्थ व पूजेच्या साहित्याची खरेदी सुरू असतानाच दुपारच्या सुमारास वातावरणात अचानक बदल झाला आणि अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. या अचानक झालेल्या पावसामुळे दुकानदारांची एकच धावपळ उडाली. अनेकांनी आपले साहित्य वाचविण्यासाठी ताडपत्री व प्लास्टिकचा आधार घेतला, तर काहींच्या दुकानात पाणी शिरल्याने मालांचे नुकसान झाले. पावसामुळे चिखल निर्माण झाल्याने भाविकांना ये-जा करताना अडचणीचा सामना करावा लागला. यात्रेतील विद्युत व इतर तात्पुरत्या सुविधांवरही या पावसाचा परिणाम झाल्याचे पाहायला मिळाले. काही वेळासाठी भाविकांनी आसरा घेतला, तर पाऊस थांबताच पुन्हा यात्रेची गर्दी पूर्ववत झाली. मात्र या अवकाळी पावसामुळे व्यापाऱ्यांचे नुकसान झाले असून प्रशासनाने पंचनामा करून मदत द्यावी अशी मागणी होत आहे. बडगुजर स्पोर्ट्स अकॅडमी, अमरावती चेस असोसिएशन आणि श्री गाडगे महाराज महाविद्यालय मूर्तिजापूर यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात अकॅडमीच्या संस्थापक स्वर्गीय श्वेता राकेश बडगुजर यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलनाने करण्यात आली आहे. उपमहापौर सचिन भेंडे यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले. यावेळी बोलताना त्यांनी बुद्धिबळ हा केवळ खेळ नसून संयम, एकाग्रता आणि बुद्धिमत्ता विकसित करणारे प्रभावी माध्यम असल्याचे सांगितले आणि प्रत्येकाने चेस खेळाचा स्वीकार करावा असा संदेश दिलाय. उद्घाटन प्रसंगी व्यासपीठावर अकॅडमीचे सचिव डॉक्टर राकेश बडगुजर, स्पर्धा आयोजन समितीचे सचिव देव शेंडे, समन्वयक गोकुळ कडू, टुर्नामेंट डायरेक्टर निहारिका कुलकर्णी, चीफ ऑपरेटर प्रवीण ठाकरे, प्राचार्य डॉक्टर संतोषराव ठाकरे, अण्णाजी काळे, अमरावती चेस असोसिएशनचे सचिव पवन डोडेजा आणि उपाध्यक्ष प्रतीक घोगरे उपस्थित होते. तसेच बडगुजर अकॅडमी महिला मंडळाच्या कार्याध्यक्ष दीपाली बेडगावकर, अध्यक्षा आरती शेंडे, सचिव स्वाती कडू आणि उपाध्यक्ष राणी ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन सोहळा पार पडलाय. या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाकरिता आमदार रवी राणा यांच्यासह अनेक मान्यवरांचे सहकार्य लाभलेत. राज्यभरातून आलेल्या खेळाडूंमुळे अमरावतीच्या क्रीडा क्षेत्रात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून ही स्पर्धा शहराच्या क्रीडा इतिहासातील महत्त्वाचा टप्पा ठरत आहे. हे दृश्य आहे वाशिमच्या कामरगावचं. इथल्या बोरवेलवर अर्ध्या गावाची तहान भागते, पण याच बोरवेलच्या शेजारी सध्या कचऱ्याचं आणि सांडपाण्याचं साम्राज्य पसरलंय. परिणाम काय? तर गेल्या 8 दिवसांपासून दररोज कुणाच्या ना कुणाच्या घरात नळातून अळ्या निघतात. नुसत्या अळ्याच नाही तर ब्लिचिंग पावडर न टाकल्यामुळे गावकऱ्यांच्या अंगाला खाज सुटते, चट्टे पडतायत. म्हणजे एकीकडे सरकार हर घर जलच्या जाहिराती करते आणि दुसरीकडे कामरगावचे लोक हर घर अळ्या झेलतायत. गंमत बघा, गावातले नळ फुटून 3-4 महिने झालेत. हजारो लिटर पाणी वाया जात आहे. ग्रामसेवक साहेब म्हणतात दुरुस्त करू, पण कागदावर रिपेअरिंगचा खर्च दाखवून पैसे कुठे मुरले, असा सवाल आता देशमुखपुरा आणि वार्ड नंबर 5 मधले लोक विचारत आहेत. आरोग्य विभागाचे अधिकारी येतात, ग्रामपंचायतीत हजेरी लावतात आणि चहा पिऊन गायब होतात. प्रत्यक्षात स्पॉटवर जायची कुणाची हिंमत होत नाहीये. विषय गंभीर आहे. लोकांच्या जीवाशी खेळण्याचा हा परवाना या अधिकाऱ्यांना दिला कुणी? जर येत्या 8 दिवसात ही घाण साफ झाली नाही आणि शुद्ध पाणी मिळालं नाही तर कामरगावकर आता शांत बसणार नाहीत. ग्रामपंचायतीच्या उंबऱ्यावर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिलाय. प्रशासन आता जागं होते की अजून कुणाचा बळी जाण्याची वाट पाहते हेच बघायचंय. केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांनी शेगाव येथील कार्यक्रम स्थळ राष्ट्रपतींच्या आगमनाकरिता तयार करण्यात येत असलेले हेलिपॅड तसेच कडेकोट सुरक्षा व्यवस्थेची प्रत्यक्ष पाहणी केली आहे. आयुष मंत्रालयाच्या वतीने आयोजित राष्ट्रीय आरोग्य मेळाव्याकरिता येणाऱ्या नागरिकांची बसण्याची व्यवस्था, विविध स्टॉल्स, औषध वितरण केंद्र आणि रुग्ण तपासणीकरिता उभारण्यात येणाऱ्या सुविधांचा त्यांनी बारकाईने आढावा घेतलाय. या मेळाव्यात येणाऱ्या रुग्णांना कोणतीही अडचणी होऊ नयेत आणि तपासणी प्रक्रिया सुलभ व्हावी याकरिता संबंधित विभागांना आवश्यक सूचना देण्यात आल्या. या पाहणी दौऱ्यावेळी आमदार संजय कुटे, जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक श्रेनिक लोढा, उपविभागीय अधिकारी डॉक्टर रामेश्वर पुरी यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
जिल्हा प्रशासनाच्या तयारीबद्दल केंद्रीय मंत्र्यांनी समाधान व्यक्त केलेत. राष्ट्रपतींच्या बंदोबस्ताकरिता मोठी पोलीस तैनात करण्यात आली आहे. राष्ट्रपतींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर अमरावती शहर पोलीस आयुक्तालय आणि ग्रामीण पोलीस दलातून एकूण 34 अधिकारी आणि 215 कर्मचारी शेगावमध्ये दाखल झाले आहेत. यामध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक, BDDSचे पथक, API, PSI, महिला पोलीस, ट्रॅफिक पोलीस यांचा समावेश आहे. राष्ट्रपतींच्या दौऱ्याच्या 3 दिवस आधीच हा बंदोबस्त तैनात करण्यात आला असून दौरा संपल्यानंतरच हे पथक परतणार आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या श्री संत गजानन महाराज मंदिरात दर्शन घेणार असल्याने संपूर्ण परिसरात अभूतपूर्व सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. दादा पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. या हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत BTP यात्रा ग्रुप अमरावती. आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवर सुद्धा बघू शकता. यामध्ये नेक्स्ट चॅनल नंबर 117, जिओ चॅनल नंबर 872, जेटीबी चॅनल नंबर 73, फास्टवे चॅनल नंबर 256 वर बघू शकाल. आता अमरावती जिल्ह्यानंतर विदर्भ आणि महाराष्ट्राचे दर्शक घर बसल्या आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूज बातमी पाहू शकाल. यात छत्रपती संभाजीनगर नेक्स्ट सेट बॉक्स नंबर 14, यवतमाळ सेट बॉक्स नंबर 12, वाशिम सेट बॉक्स नंबर 26, नांदेड सेट बॉक्स नंबर 17, माहूर सेट बॉक्स नंबर 07, अकोला आरसी सेट बॉक्स नंबर 899 वर लवकरच आम्ही आपल्यापर्यंत पोहोचणार आहोत. जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क करावा. सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त युट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर सुद्धा बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. युट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वात आधी समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. तसेच सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सअपवर सुद्धा न्यूज प्राप्त करू शकता. व्हॉट्सअप नंबर खाली स्क्रीनवर येत आहे. ही बातमी एवढ्यावरच थांबूया. पुन्हा भेटू घडामोडी सोबत. नमस्कार. हर खबर पर पैनी नजर, हर मुद्दे पर सटीक वार, यही है सिटी न्यूज की पहचान. जहाँ सच्चाई की आवाज दबाई जाती है, वहाँ सिटी न्यूज उठाता है सवाल. हर स्क्रीन पर, हर प्लेटफॉर्म पर हमारी मौजूदगी बोलती है. सिटी न्यूज हमेशा सच के साथ.